धन्यवाद. तत्पूर्वी जोपर्यंत पहिली इनिंग या ठिकाणी सुरू केली जाईल तोपर्यंत मी माईक सोबत आमच्या नवी मुंबईचा गोड आवाज जर खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर या प्रेक्षक मनावर देखील राज्य केलंय या पहिल्या इनिंगसाठी जो आवाज आपण ऐकवताल ते असतील आमचे लाडके स्टार कॉमेंटेटर युवराज माळी सर जो पहिल्या इनिंगमध्ये आपला आवाज ऐकायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने मुंबई क्रिकेट असेल नवी मुंबई क्रिकेट असेल ज्या आवाजाचा डंका नेहमी वाजला जातो आणि प्रेक्षक देखील ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी देखील आतुरतेने वाट बघत असतात ते आपल्या सर्वांचे लाडके कॉमेंटेटर नवी मुंबईचा गोड आवाज युवराज माळी सर यांना मी विनंती करतो की या पहिल्या इनिंगचं अनावरण करण्यासाठी ओव्हर टू युवराज सर. थँक्यू. तर 32 शिराळा क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीलाच एवढ्या सूर्यप्रकाशामध्ये मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपल्या भेटीला येत आहे. थँक्यू सो मच किरणजी शिळमकर सर. थँक्यू सो मच प्रवीणजी वंडुस्कर सर. तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक पहिलं मेगा फायनल ज्या सामन्याची तब्बल 3 दिवस सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक वाट पाहत होते तो क्षण आता आलाय. अर्थातच मेगा फायनलचा. एका बाजूला विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोरे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय अगेन्स्ट शिवरुद्रा फायटर्स धामवडे यांच्या विरुद्ध घेतलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 वाजून बरोबर 40 मिनिटं होत आहेत. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. आपलं प्लॅनिंग होतं 5 वाजता सामना सुरू करण्याचं. त्यामध्ये आपण भरपूर दिरंगाई केली आहे. 40 मिनिटं आपण एक्स्ट्रा घेतलेली आहेत. त्यामुळे बॅड लाईटचा सामना कोणाला करता कामा नये आणि फायनलची मॅच आहे त्यामुळे स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे टीमला. युवा उद्योजक सन्माननीय अभिषेकजी पाटील साहेब अर्थात दादा यांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो या स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2024च्या दैदिप्यमान अशा सोहळ्यामध्ये. चला शिवरुद्रा फायटर्स धामवडे लवकरात लवकर 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 5 षटकांची लढत आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटकं संपवायची आहेत. वेळेमध्ये आम्ही थोडी कपात करतोय कारण 5 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत. सो अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका कारण भरपूर तुम्हाला आरामही मिळालेला आहे. तब्बल 1.5 तासांचा तुम्हाला ब्रेक मिळाला होता त्यामुळे आम्ही थोडस घाई करतोय. प्लीज कॉपरेट. आम्ही प्रवीणजी वंडुस्कर सरांना विनंती करतो की आपण बिटवीन द ओव्हर्स सन्मान जर असतील तर ते आपण करून घ्यावे. आयोजकांच्या वतीनेही आपणास सूचना आलेली आहे जेणेकरून आपल्याला नंतर जास्त वेळ लागणार नाही. पॉवर प्लेचा पहिलं षटक आपण पाहतोय. समोर आहे अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो आनंदा आणि गोलंदाजी धुरा सांभाळतोय तो मिस्टर राजू. पहिला बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली आणि पहिला बॉल डॉट हातात असताना राजू आता झालं गेलं ते सर्व विसरून 3 दिवसामध्ये काय केलंय कसा सामना जिंकलाय. थोडीशी इजा झालेली दिसते खेळाडूला. पाण्याची आवश्यकता आहे का? येस ओके आहे खेळाडू हरकत नाही. थँक्यू डीजे. पहिला बॉल डॉट हाताळलाय राजू याने. चांगली सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली अनिकेतच्या समोर. यावेळेस बघा सेन्सिबल क्रिकेट फिंगर्स रोल केले होते थोडीशी फ्लाईट दिली होती आणि यॉर्कर लाईनचा हा चेंडू पाहायला मिळाला. सन्मान द्यावा लागला अनिकेतला
कारण चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागतो. उत्तर नसतं, प्रत्युत्तर नसतं तुमच्याकडे त्या चेंडूचं. सलगचे 2 निर्धाव चेंडू. यावेळेस फुल टॉस बॉल, बॅटफेस ओपन केला, इनफिल्डच्या वरनं बॉलला उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू. चौकार आलाय कव्हरच्या दिशेने. यावेळेस बघा जास्त स्टर्न होताना पाहायला मिळाला. बॉल पंच सांगतायत तर कटरचा वापर केला होता, मात्र टप्पा थोडासा चुकला, पिचिंग थोडीशी चुकली गोलंदाजाची आणि डाऊन द लेग हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलची घोषणा. एकूण धावसंख्या 5च्या घरामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करण्याचं धाडसीने विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहोरे. फायनल मॅच मध्ये खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट, कव्हर पॉइंटच्या दिशेने मात्र बॉलला उडवलाय इनफिल्ड वरनं, मात्र एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पाठबरोबर धावत असताना पाहायला मिळाला. दुसरी धाव, तिसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. पॉवर प्लेचा कसा वापर करायला हवा हे दाखवत असताना फलंदाज अनिकेत इथे पाहायला मिळालाय आपल्याला. जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते, अगदी क्लासिकल बॅटिंग, मेरिटवर फलंदाजी. खोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याला इनसाइड आउट खेळून काढलं, 2 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेस बघा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, एज लागली, अगदी योग्य एंडला थ्रो झाला होता. बॉलर यष्ट्यांपासून दूरवर होता आणि इथे ओव्हर थ्रोची 1 धाव अजून मिळते, कारण बॅकअप कडनं झाली आहे देखील चुकी. आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही चुकीला माफी नाही आणि फायनल मॅच मध्ये तर अजिबातच नाहीये. चांगलं कलेक्शन होतं शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान, बॉलला लगेच उचलून फेकलं, मात्र गोलंदाज यष्ट्यांपासून भरपूर दूरवर होता. समय सूचकता दुःखाला दाखवावी लागेल. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसला, ऑन साइडला लावून कार्पेट गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक आलाय, एका हाताने बॉलला पकडलाय, उचलून फेकलाय स्टॅकिंग एंड वर. तोपर्यंत 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या बिनबाद श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहोरे संघाची 11 वर जाऊन पोहोचली आहे. गडी न गमावता अगदी 11 धावा, चांगली सुरुवात मानावी लागेल. सावध, सकारात्मक, पॉझिटिव्ह अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक पूर्णपणे अनिकेतने खेळून काढले आणि आनंदा पाटील, कालचा दिवस कोण विसरेल, काय दणानून सोडलं होते क्रीडांगण आनंदाने. चौफेर फटकेबाजी केली होती, संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका त्याची राहिली. मात्र समोर आहे तो अजित पीटूचं दुसरं षटक. यावेळेस वाडी शॉर्काचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता खरा, हाताला स्पर्श करून बॉल मात्र निघून गेला आणि त्या दरम्यान क्विक सिंगल काढून स्ट्राइक रोटेशन करण्याचं काम मात्र केलंय दोन्ही फलंदाजांनी. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे पॉवर प्ले मध्ये जेव्हा जेव्हा स्ट्राइक रोटेट होईल क्षेत्ररक्षकांना करावी लागेल त्यांच्या रणनीतीमध्ये बदलाव आणि मात्र गोलंदाजालाही करावे लागेल लाईन लेंथ मध्ये बदलाव. आणि त्यामध्ये एखादा लूज चेंडू जर मिळाला तर त्यावर मात्र नक्कीच आघात करण्याचा प्रयत्न असेल, किंबहुना चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असेल. आणि अनिकेतने चांगले स्ट्रोक खेळलेत, सिंगल डबल्सवर मात्र कॉन्सन्ट्रेट त्यांनी केले, धावफलक हलतं ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. आखो टप्प्याचा बॉल बॅटफेस ओपन करून पॉइंटला पुश केलंय आणि एक क्विक सिंगल. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते आपल्याला. सर्वच मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्वराज्य 32 प्रीमियर लीग मध्ये. एक सिंगल आली, धावसंख्या 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. बिनबाद 13 अशी सुरुवात श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहोरे संघाची अगेन्स्ट शिवरुद्रा फायटर्स धामवडे. आपण पाहतोय 2 मातब्बर संघ 3 दिवसामध्ये 10 संघ खेळत असताना फायनलच्या मॅच मध्ये दाखल झालेत. यावेळेस अगोदरच सफल झाले होते, हुक करण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं गोलंदाजाने. चांगली चाणाक्षण चतुर गोलंदाजी साकारत असताना फुटवर्क पाहिलं बॅट्समनचं आणि त्याला फॉलो केलं. चांगली गोलंदाजी, शेवटच्या क्षणी विचार बदलला. टेनिस क्रिकेट हेच तुम्हाला शिकवतं, प्लॅनिंग शिकवतं, एक्झिक्युशन शिकवतं आणि ते एक्झिक्यूट करत असताना गोलंदाज वाईडी शॉर्कर अगदी चौथ्या यष्टीवरनं उजव्या यष्टीच्या अगदी डाव्या यष्टीच्या अगदी बाहेरनं बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी स्लोअर वनचा वापर, मध्ये मध्ये एखादा क्विकर वन इथे पाहायला मिळालाय,
तो गोलंदाज अजितच्या माध्यमातून 4 चेंडू 2 धावा. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल आपल्या शिवरुद्र फायटर्स धामोडी संघासाठी हाताळत असताना या मेगा फायनलच्या मॅच मध्ये स्लोवर वनचा बॉल, इथे हुकचा फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र इथे काय घडतंय, लाजवाब झेल इथे पाहायला मिळालाय. डीप फाईन लेग मध्ये पकडत असत या स्पर्धेच्या माध्यमातून आज मेगा फायनलसाठी कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सुनील दादा चाळके यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. सुनील दादा चाळके यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आज कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण देखील या, आपलं देखील व्यासपीठावरती सहर्ष असं स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर घनसोली विभाग समाजसेवक आपला माणूस आदिराजजी पाटील साहेब, हनुमंत भोगे, संतोषजी दिगे, सुहासजी सावंत, अमोल दुधडे साहेब, विकास वाडकर साहेब, विजय भाऊ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर उपविभाग अध्यक्ष श्री पुंडलिक पाटील, प्रवीणजी शिंदे शाखा अध्यक्ष हे देखील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा करूयात सहर्ष स्वागत आणि ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू. 13 धावा धावफलकावर आहेत. लोअर फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, 1 रन कंप्लीट झाले. त्या दरम्यान दुसऱ्याचा कॉल नाकारला गेलाय आणि चांगला कॉल म्हणावा लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यात जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 14च्या करता. एक विशेष सूचना आहे आमच्या सर्वच दानशूर दात्यांसाठी की सामना सुरू असताना कोणतेही पारितोषिक अनाऊन्स केलं जाणार नाही. जर तुम्हाला खेळ आवडला तर सामना संपल्यानंतर तुम्ही पारितोषिक ते देऊ शकता, मात्र सेकंड इनिंग किंवा फर्स्ट इनिंग मध्ये कोणतंही पारितोषिक पुकारलं जाणार नाही माईक वरनं, याची ही प्रामुख्याने दक्षता आपण घ्यायची आहे. सामना संपल्यानंतर तुम्हाला खेळ आवडला तर तुम्ही नक्की त्याच खेळाडूचं कौतुक करू शकता कॅश प्राइजच्या रूपामध्ये. थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या 14च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलं तर दुसरा षटक इकॉनॉमिकल हाताळलं ते गोलंदाज आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये 3 धावा अजितने खर्च केली आणि 1 विकेट मात्र प्राप्त केली, महत्वाची ती आनंदा पाटीलची. तिसऱ्या षटकामध्ये प्रकाश राईट मोड द विकेटने पहिलाच बॉल यावेळेस लॉफ करायचा होता ते म्हणजे ऑन साइडला अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली विथ द लिटल बिट ऑफ टर्न, हलकासा टर्नही पाहायला मिळाला. अगदी लेग ब्रेकचा चांगला वापर करत असताना समोर आहे फलंदाज अक्षय, 1 वर तो खेळतोय. डॉट बॉल इथे परवडणारा नाहीये मेगा फायनल मध्ये, जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. पुन्हा एकदा स्लोवर वन, इथे लवकर पीक केलंय, पीक चांगलं केलंय, जजमेंट बघूया किती आहे. इथे मात्र खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. राजू पुन्हा एकदा चर्चेमध्ये येत असताना दुसरा झेल टिपलाय त्याने या मॅच मधला आणि संपवलाय तो फलंदाज अक्षयचा खेळ. साई 11 रांजणवाडी या गावातून खेळणारे हे खेळाडू राजू पवार, निखिल आस्कट असतील, अजित असतील, या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपल्या गावासाठी सातत्याने प्रवीण सर क्रिकेट खेळत आहेत, मात्र आज या प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघ मालकासाठी विकेट आपण पाहिलं तर 2 मिळाल्यात. नुकतीच विकेट आली प्रकाशला, अजून एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. समोर आता अमर आलेत, 2 विकेट गमावल्यात लवकरात लवकर. लोअर फुल टॉस बॉल होता, बॉल बॅक ड्राईव्ह, अगदी स्ट्रेट डाऊचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 रन मिळते. खरं तर असं म्हणतात ना की जो चीज आपको चॅलेंज करते ना वही चीज आपको चेंज करती है. चॅलेंज केलं विकास अण्णा पाटील संघाच्या संगणकाने की आम्ही बॅटिंग करणार आणि गोलंदाजी समोरच्या संघाला प्रदान केली, मात्र ती गोलंदाजी साकारत असताना आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी आहे. यावेळेस बघा बॅकफुटवरनं स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, एक क्विक सिंगल, चिकी सिंगल, बॅकअप पहा तिथे ओव्हरथ्रोची रन मिळते का? येस, अगदी आखो में इशारा होत असताना चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय दोन्ही फलंदाजांनी. ओव्हरथ्रोची 1 रन लगेच हेरलं, बॅकअप नव्हता, बॅकअप आल्यानंतर त्याच्या हातातनं बॉल निसटला आणि या सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ती म्हणजे 17च्या घरामध्ये. 2 ओव्हर नंतर 14 होते. आतापर्यंत 3 धावा प्रकाशने खर्च केल्यात. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 विकेट मिळवली आहे.
एक आखू टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा उचलता आला नाहीये. बॅट बॉल मध्ये तीळ मात्र संपर्क नाहीये. प्रेशर आणि प्रेशर, आता दबावाचा खेळ आहे हा. क्रिकेट तर आहे मात्र अंडर प्रेशर टाकत असताना, डॉमिनन्स करत असताना गोलंदाज प्रकाश. पहिल्या षटकाचा विचार केला तर पुढचे दोनही षटक इकॉनॉमिकल आहेत आतापर्यंत. शिवरुद्र फायटर्स धामवडे पुन्हा एकदा स्लोवर वन बॉल, हलक्या हाताने गलीमध्ये बॉलला ढकलत असताना एक सिंगल प्राप्त केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो प्रकाशसाठी. काय गोलंदाजी साकारली आहे. संपूर्ण षटकामध्ये फक्त 4 धावा आणि 1 विकेट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 18ला 2 अशी नाजूक अवस्था आहे. लीगचा आपण हा दैदिप्यमान असा क्रीडा सोहळा अनुभवत आहे स्वर्गीय गणपत शेठ तांडेल क्रीडांगण करावे सीवूड्स नगरीमध्ये. खरं तर या क्रीडांगणाचं देखील कौतुक झालं पाहिजे, ज्या पद्धतीने आमचे संपूर्ण करावे ग्रामस्थ किंबहुना करावे चे जे खेळाडू आहेत, ज्या किंबहुना ज्यांच्या वतीने जी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली या क्रीडांगणाची निगा राखण्याची, अगदी योग्यरित्या क्रीडांगणाची निगा राखली गेली. आणि बघा कशा पद्धतीने एका लेवलला या क्रीडांगणाचं मेंटेन ठेवण्यात आली आहे आणि खेळाडूंना खेळायला इथे मजा येते. अमोल आहे गोलंदाज आणि पहिला बॉल अगदी बरी आउटसाइड द ऑफ स्टंप आहे असं वाटलं फलंदाजाला. त्याने पाहिलं अंपायर कडे आशाभूत नजरेने, मात्र अगदी योग्य लाईनवर हे हा चेंडू डिलिव्हर करण्यात आला. कारण 1.5 ते पावणे 2 तासांचा अवधी मिळाला होता दोन्ही संघांना. चांगलं प्लॅनिंग त्यांनी केलं असेल या मॅच साठी, चांगली रणनीती आखली असेल, 3 दिवसांच्या खेळांचा विचार केला असेल अपोजिशन टीमचा आणि त्या निगेटिव्ह पॉइंट्स वर मात्र गाला घालण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे स्लोवर वन, पेस ऑफ केला, गती काढून घेतली, गती रहित चेंडू पाहायला मिळाला. तो म्हणजे अमोलचा सलगचे 2 निर्धाव चेंडू. फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे पलटवून लावलाय तो शिवरुद्र फायटर्स धामोडे टीमच्या गोलंदाजांनी. धारदार तीक्ष्ण प्रखर अशी गोलंदाजी साकारली जाते. हा चेंडू सोडून दिला आणि हाई बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा सलगचा 3रा निर्धाव चेंडू. काय घडतंय क्रीडांगणाच्या आतमध्ये फलंदाजाला काही कळत नाहीये. स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाज पाहतोय अनिकेतला, अगदी सलामीला आलाय, चांगला सेट झालाय, अजूनही त्याला लाईन लेंथ रीड करण्यामध्ये अपयश येत आहे. मात्र गोलंदाजाने अगदी वाईड लाईनच्या बाजूने चेंडू हाताळलाय. 3 चेंडू डॉट हाताळलेत. म्हणजे सर्वच आमचे संघ मालक, सर्व प्रेक्षक, सर्व कमिटी मेंबर्स, सर्व पुरस्कर्ते आमच्या व्यासपीठावर आहेत. यावेळेस बघा आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेचला, फटका. कॉलिंग चांगलं झालंय, लाजवाब झेल टिपलाय आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दरम्यान निखिलच्या माध्यमातून. आणि अजून एक धक्का दिला विकासांना पाटील स्पोर्ट्सला. अनिकेतच्या रूपामध्ये प्रेशर हँडल करू शकला नाहीये डॉट बॉलचं आणि इथे मोठा फटका खेळायला भाग पडलं आणि जाळ्यामध्ये फसला तो. म्हणतात ना की मुसीबतों से निखरती है शख्सियत यारो, जो चट्टानों से न उलझे वो झरना किस काम का. वाहतं पाणी जर त्याच्या समोर दगड आली नाही तर मग त्या पाण्याला अर्थ काय. आणि तेच इथे पाहायला मिळते मेगा फायनल मध्ये. श्री विकासांना पाटील स्पोर्ट्स मोरे संघ लीग मॅचेस मध्ये खूप चांगला खेळलाय. शिवरुद्र फायटर्स धामवडे देखील सलग 4 सामने जिंकणारा एकमेव संघ आहे आणि त्यांनी तोच मोमेंटम, तोच टेम्पो, 30 लय, तोच फॉर्म या मॅच मध्ये कायम ठेवलाय. यावेळेस पुन्हा टॉप एज लागली आहे. बॉल हवेत, विकेट कीपर बॉलच्या खाली कॉम्बिनेशन झेल पाहायला मिळालाय. लाजवाब, आनंदाला पारावर नाहीये. 2 बॉलवर 2 धक्के आणि 5 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. विकेट मेडन ओव्हर इथे पाहायला मिळू शकते का, पाहूया. धडक धडक आता मात्र उदय आहे इथे मात्र धडकत असताना प्रत्येक खेळाडूचं विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळू शकते का. आतापर्यंत पाहिली नाहीये. मेडन ओव्हरही पाहिलं नाहीये आणि विकेट मेडन ओव्हरही पाहिली नाहीये.
5 चेंडू एकही धाव खर्च केले नाही. अमोलच्या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. 5 चेंडू एकही धाव नाही आणि 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येतो. यावेळेस विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक स्वराज्य 32 शाळा प्रीमियर लीग 2024 मधली अमोलच्या नावावर लिहिली जाते. आणि त्याचबरोबर मेडन विकेट हॅट्रिक हाही मात्र विक्रम या स्वराज्य 32 शाळाच्या क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल. या सामन्यातली हवाच काढून टाकली आहे ती म्हणजे अमोलने. 3 चेंडू पहिले डॉट आले, त्यानंतर चौथा, 5वा, 6वा चेंडू अगदी फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय आणि क्षेत्ररक्षकांची बखोळी साथ मिळाली आहे. हा मेगा फायनलचा जोश असतो, ही फायनलची ऊर्जा असते. जणू हत्तींचं बळ संचारतं की काय या खेळाडूंमध्ये. वर्षाचे 365 दिवसांपैकी जास्तीत जास्त रोजंदारी, व्यवसाय, नोकरी करणारे आपण सर्वजण आणि वर्षातनं एक दिवस या प्रीमियर लीग साठी देतोय आणि तो आनंद काही वेगळाच असतो. यावेळेस बघा पुन्हा एकदा गुडलेस स्पॉट हिट करत असताना थोडासा राईज झाला चेंडू. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. निखिल होता गोलंदाजी ट्रॅकवर, 1 रन मिळाली आहे. ती म्हणजे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अमर आहे, त्याच्यासोबत नॉनस्ट्राईकला विजय आहे. धावसंख्या 19च्या घरामध्ये. अगदी चेंडूंपेक्षा धावसंख्या कमी आहे आणि मेगा फायनल मध्ये असं चित्र कदाचित एक्सपेक्ट केलं नसेल आमच्या संपूर्ण क्रीडा रसिकांनी. कारण मेगा फायनल चुरशीशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळाला. प्रखर बाउन्सर यष्ट्यांच्या वरून सरून निघून गेलाय. अगदी चेस्टलाईनचा चेंडू पाहायला मिळाला आणि तेच पंच सांगतायत की इट्स अ लीगल डिलिव्हरी. कारण फलंदाज जेव्हा फिरतो त्याला कळत नाही की बाउन्स किती मिळालाय ते. त्याने हुक करण्याचा प्रयत्न केला मात्र डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. निखिल काय धारदार गोलंदाजी. 12 ते 15 पावलांचा रनअप आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. टेनिस बॉल क्रिकेट म्हणलं तर असे अनेक नामांकित गोलंदाज आहेत ज्यांनी या चेंडूचा वापर करून बऱ्याच वेळा फलंदाजांना मात्र त्रास दिलेला आहे. आणि असाच गोलंदाज आपण पाहतोय सध्या निखिल. वारंवार आखूड टप्प्याचा चेंडूचा मारा करतोय. अगदी चेस्टलाईन वरनं चेहऱ्याच्या जवळून मात्र चेंडू मातीचा सुगंध देऊन जातोय फलंदाजाला. स्टॅकिंग एंड वर आहे तो म्हणजे विजय. यावेळेस स्टेप आउट होऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न. आतली कडा लागली. पॉइंटचं फिल्डर आहे तिकडे आणि रन मिळते. एक सिंगल फक्त. चौथ्या चेंडूवर सिंगल, पहिल्या बॉलवर सिंगल, 4 चेंडूमध्ये 2 धावा. धावसंख्या 20च्या घरामध्ये. शेवटचं षटक मार्गस्थ असताना इनिंगचे शेवटचे 2 बॉल आणि अगदी माफक धावसंख्या धाव फलकावर आहे. कडवी झुंज द्यावी लागेल सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा झोरकस मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरनं दूरवरनं येतो. 1 रन कंप्लीट. दुसऱ्यांचा प्रयत्न, चांगला थ्रो आणि इथे रनआउटच्या रूपामध्ये मात्र विकेट गमावी लागते. तब्बल विकेट नंबर 6 इथे जात असताना 1 धावाने धावफलक नक्कीच पुढे सरकेल 21च्या घरामध्ये. शिवरुद्रा फायटर्स धामवडे लीग स्टेजच्या सर्व मॅचेस जिंकलाय आणि फायनल मध्ये तोच दरारा, 30 दहशत याही वेळेस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे सरसवत आहेत. खराब कॉलिंग नाहीये मित्रांनो. कॉलिंग करत अपघात होत असतात. मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकेट आली आहे आणि धावा मिळाला शेवटच्या बॉलवर, त्या 2 आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न करताना रनआउट झालाय. तो फलंदाज 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 23च्या घरामध्ये आणि 24 धावांचं माफक आव्हान असणार आहे. आता श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोरे संघाला इथे प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागेल गोलंदाजी करत असताना. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर.
करतोय पहिल्या इनिंगच्या खेळासाठी आता तुम्ही करू शकता. अमोलने जी विकेट हॅट्रिक घेतली आणि मेडल षटक जे हाताळलं त्यासाठी वसंतजी पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज डायरेक्ट अमोलच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेला आहे आणि शंकरदादा वसंत मोहिते साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेला आहे. ते सामन्यानंतर मात्र अमोलला दिलं जाईल. काय विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली, काय ते षटक पाहायला मिळालं आणि लक्ष असणारे फायनल मॅच मध्ये 30 चेंडू 24 धावांचं. जाऊया आपण पुन्हा एकदा प्रवीण वंडुस्कर सरांकडे. थँक्यू सो मच. कुठेतरी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय इथे अंगलट याला टीम विकासांना पाटील स्पोर्ट मोहरे या टीमसाठी, परंतु तोपर्यंत मिड इनिंग मध्ये आपण जाऊयात स्वागत सन्मानाकडे, जिथे सन्मान्य अभिजीतजी देसाई शहर सचिव नवी मुंबई ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा या ठिकाणी पुरवली गेली, ॲम्ब्युलन्स सेवा, त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान्य अभिजीतजी देसाई शहर सहसचिव नवी मुंबई यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमधून आज खऱ्या अर्थानं या नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शहर सहसचिव नवी मुंबई आदरणीय अभिजीतजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ॲम्ब्युलन्स सेवा वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली, त्याबद्दल त्यांचा स्वागत सन्मान या स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अक्षय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल स्वागत सन्मान. त्याचबरोबर सौभाग्यवती अनुष्काताई देसाई मनसे प्रतिनिधी प्रभाग क्रमांक 31 यांचं देखील खूप मोलाचं योगदान या वैद्यकीय सेवेसाठी राहिले. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपल्या मनापासून आभार. त्याचबरोबर आदरणीय प्रवीणजी शिंदे साहेब मनसे शाखाध्यक्ष नेहरू यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. अक्षय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सोहळा संपन्न होईल. प्रवीण शिंदे साहेबांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याचबरोबर आदरणीय पुंडलिक पाटील यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जाईल. अध्यक्ष अक्षय चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुंडलिक पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पुंडलिकजी पाटील यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई नेरूळचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सुनील दादा चाळके यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सुनील दादा चाळके हे देखील या मेगा फायनलच्या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा करूयात आपण स्वागत सन्मान. थँक्यू. शिवरुद्र फायटर्स अर्थात संघमालक विकास मोहिते भंडारा आणि संघमालक संजय शेळके भाऊ समोर असतील. संघमालक श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन मोहरे. खऱ्या अर्थाने विचार जर केला तर विकास अण्णा यांचे हृदयाचे ठोके वाढले असतील, कारण फक्त 24 धावा बनवायचे आहेत समोरच्या संघाला आणि या ठिकाणी विकासजी मोहिते असतील किंवा संजयजी शेळके असतील यांचे हृदयाचे ठोके थोडेसे शांत असतील. त्याचं कारण आहे की फक्त आणि फक्त 24 धावा चेस करायचे आहेत. परंतु विचार जर केला तर जितका कमी स्कोर तितकंच तगडं आव्हान असं मानलं जातं. टेनिस क्रिकेट आहे, जर पलटवार करण्याची ताकद ठेवलीत, चांगली गोलंदाजी करण्याची हिंमत ठेवलीत आणि जर त्याला फिल्डिंगची साथ लाभली तर मॅच रोमांचकारी होऊ शकते. येस, तिसरा चेंडू गॅप मध्ये चेंडू, फिल्डर जोपर्यंत जाईल तोपर्यंत 2 धावा आतापर्यंत अर्जित केलेल्या आहेत आणि त्याच धावा स्थिर राहिल्या जातील. चेस करत असताना विचार जर केला तर श्री विकास अण्णा पाटील साहेब यांच्या हृदयाचे ठोके वाढले असतील. एकदा नीट ऐका, विकास अण्णा पाटील यांच्या हृदयाचे ठोके बारकाईने ऐका.
मॅच मुश्किल आहे. विकास अण्णा यांच्यासाठी डॉक्टर बोलवायला लागते की काय हा देखील प्रश्न आहे. परंतु बघूया 2 धावा. ओ माय गॉड, पुन्हा तोच फटका. गॅप मध्ये चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषा पार, चेंडू फरार. आयडी एखाद्या टुर्नामेंटला जर डीजे नसेल ना तर असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज. जायलाच नको आणि बघायलाच नको. डीजे मास्टर आपलं देखील कौतुक करावं लागेल. आणि या चौकाराने विकास मोहिते आणि संजय शेळके यांच्या मनात लाडू नक्कीच फुटला असेल. धाव संख्या 7 वर अजूनही गरज आहे. किती? 17 धावांची गरज. ओ माय गॉड, चेंडू हवेमध्ये. इट्स अ ह्यूज 6 रन्स. आदरणीय संतोष पाटील बंडाशेठ दामोडे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत. आज जर पाहिलं तर क्रिकेटसाठी चांगलं योगदान देणारे व्यक्तिमत्व, दोस्तीचे दुनियेतील एक राजा माणूस आदरणीय संतोष पाटील बंडाशेठ यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि साहेबांचा शब्द सुमनाने करूयात स्वागत. प्रत्येक षटकारासाठी संजय सावंतभाई यांच्याकडून 101 रुपये आहे. 1000 रुपये माझ्याकडे जमा आहेत. षटकार मारा. आयोजक कमिटीची सूचना आहे, जोपर्यंत फायनलची मॅच संपत नाही तोपर्यंत कोणाचाही बक्षीस घोषणा केली जाणार नाही. ओके, थँक्यू. थोडीशी क्षमा असावी. पुढील धाव संख्या आहे 13 वर. इंडियन क्रिकेटच्या हिशोबाने अशुभ स्कोर मानला जातो आणि खऱ्या अर्थाने आता विकास अण्णा पाटील यांचे देखील हृदयाचे टोके वाढलेत. कारण मॅच इतक्या सहजासहजी होईल असं वाटलं नव्हतं. प्रेक्षकांना वाटत होतं की मॅच थोडीशी तगडी होईल, परंतु आतापर्यंत जे क्रिकेट दिसतंय मॅच एकतर्फा आहे की काय. येस, सलामी आले फलंदाज राजू असेल, निखिल असेल, आपली छाप सोडतायत. कमी धावसंख्येची जी स्कोर आहे त्या स्कोर. ओ माय गॉड, स्लोवर पद्धत चेंडू होता, व्हेरिएशन होतं. चेंडू आतमध्ये येतोय परंतु कीपर थोडाशी गफलत करतोय असं म्हटलं तरी चालेल. परंतु बघूया धाव संख्या 13. अजूनही 11 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी, लढण्यासाठी खूप आहे. जोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. खुद से ना हारे तब बात बनेगी. ओ माय गॉड, शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. पॉवरफुल फटका खेळण्याच्या नादामध्ये फटका फसला जातोय. चेंडू डॉट. हा डॉट बॉल नक्कीच संघाला, शिवरुद्र 11 संघाला, वॉरियर संघाला निश्चित स्वरूपात काहीसं टेन्शन देणार नाहीये. परंतु लगातार डॉट बॉल फेकण्याची जर काबिलियत असेल तर फायनल मध्ये बात बनेल. येस, पुढील चेंडू. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न परंतु स्टंप थोडासा मिस केला जातोय. डायरेक्ट हिट लागत नाहीये. फलंदाजाला देखील जीवदान मिळणं जातंय आणि सलग दुसरा डॉट. धाव संख्या 13. शिवरुद्र फायटर्स संघमालक विकास मोहिते अर्थात बंडा नाना, तसेच संघमालक संजयजी शेळके भाऊ यांचा मालकी हक्क संघ आहे. आणि समोर असेल श्री विकास पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या मालकी हक्क. 1 बाउन्स. येस, आणि रणजितजी जाधव यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी शिवराज भाडुगे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विचार केला तर श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स फाउंडेशनने आपले इरादे मजबूत होते ते कमजोर केलेत की काय, हत्यार टाकायला सुरुवात केली की काय असंच क्रिकेट दिसते. परंतु मित्रांनो, जिंकण्यासाठी खूप आहे, लढण्यासाठी 10 धावा देखील खूप आहेत. जर लढण्याची ताकद, हिंमत, जर काबिलियत दाखवत असाल तर जिंकण्यासाठी 10 धावा देखील भरपूर आहेत. बस तुम्हाला थोडंसं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, डॉट बॉलचा भरणा करावा लागेल, डॉट बॉलवर उतरावं लागेल, चांगली फील्डिंग करावी लागेल आणि धावसंख्या पोहोचते. हॅलो चेक. त्याचबरोबर आदरणीय रणजितजी जाधव यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आज स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय रणजित जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा करूयात आपण स्वागत सन्मान. शिवराज भाडुगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी
स्वागत सन्मान केला जाईल. या स्वराज्य 32 शिराळा थँक्यू. मायेची उबदार शाल बजरंग दल पेपर क्रांत संयोजक आदरणीय रणजित जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सहा धावांची गरज, एक मोठा फटका. येस, कोणाच्या बाजूने पार्टी किती लवकर झुकेल हे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा फटका, लॉफ्टेड शॉट, फिल्डर येत आहेत लॉंग ऑनच्या दिशेने. जोपर्यंत फील्ड करेल कुठल्याही धावीचा एक्स्ट्रा प्रयत्न केला जात नाही. रनआउटच्या सोबत विकेट फेकण्याचा इरादा शिवरुद्र फायटर्स धामोडे संघाचा दिसत नाहीये. आणि खऱ्या अर्थाने मॅचचा विचार जर केलात तर विकास मोहिते अर्थात भंडारनाना आणि संजय शेळके भाऊ यांच्या दोन्ही हृदयामध्ये लाडू फुटलाय असं म्हटलं तरी चालेल. येस येस येस, मॅच अजूनपर्यंत एकतर्फा आहे परंतु संपलेली नाहीये हे देखील निश्चित आहे. पुढील चेंडू, येस, लफी टॉस, कॅच, गॅप मध्ये चेंडू जातोय, वन बाउन्स, सीमा रेषा आयडीजे पार. शिवरुद्र फायटर संघ रेडी आहे, सज्ज आहे दहाड मारण्यासाठी. शिवरुद्र फायटर संघ तयार आहे. येस, ते सेलिब्रेशन साठी. आणि खऱ्या अर्थाने विकास मोहिते बंडनाना अर्थात संजय शेळके भाऊ देखील रेडी आहेत. द किंग ऑफ द टुर्नामेंट स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीगच्या या अंतिम टप्प्यात एक धावेची गरज. ओ माय गॉड, चौकार की षटकार. कॅमेरामॅन फोकस करो, कॅमेरामॅन जल्दी करो. येस, हाच तो मोमेंट याचसाठी केला होता टास. स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 चे शहंशाह बादशाह ठरतात शिवरुद्र फायटर्स धामवडे. संघ मालकांना देखील व्यवस्थित घेऊन जा. धन्यवाद, वेल प्लेड शिवरुद्र फायटर्स धामवडे संघ. हार्ड लक श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन मोहरेक संघ. खरंच आपण देखील चांगला खेळ खेळलात परंतु या अंतिम सामन्यामध्ये देखील शहंशाह ठरतात. या 2024 च्या खिताबचे मानकरी ठरतात. जोरदार टाळ्या शिवरुद्र फायटर.